आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मला सगळ्यात पहिल्यांदा सुचलं होतं तुमच्याशी बोलायचं ते म्हणजे क्लॅरिटी ऑफ थॉट. काम करताना माझं पंच टाईम एवढं आहे आणि माझं आउट टाईम एवढं आहे, एवढ्या चौकटीत मी काम करणार. आज तुम्ही तरी जेनझी नाही आहात मला वाटतं, त्या कॅटेगरीत नाही बसत ना, ह्यापेक्षा तरुण जेनझी ना. तर मग क्लूलेस असणं हे फार अभिमानानं मिरवण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही जर विचार केला, तुम्ही तुमच्या आयुष्याचा हिशोब करा, किती वेळ तुम्ही इथे घालवता. इट इज मोर दॅन 30-40%. आयुष्याच्या उमेदीच्या काळातले 30 ते 40% आपण घालवतो ते फक्त पेचेकसाठी करायचं आहे का? वेळ भरायची का फक्त? की ओके हे काम ना थोडं अजून वेळ लावला ना की माझं वेळ भरेल, टेन्शन नाही, मग मी पुढचं काम घेतो, जेणेकरून माझी वेळ भरेल, प्रोजेक्ट हो न हो. क्लॅरिटीच नाही की मला काय करायचं आहे. ऑफिसमध्ये आलं, ऑफिसमध्ये 15 प्रोजेक्ट चालू आहेत, मला या प्रोजेक्टचं हे करायचं, त्या प्रोजेक्ट ते करायचं, ते नाही. तुम्ही स्वतःला किती अनालाइज केलं आहे की मला आयुष्यात काय साधायचं आहे, मला काय करायचं आहे. 2 वर्षांनंतर मी स्वतःला कुठं बघतो, रोज उठल्यानंतर प्रश्न विचारा, ही क्लॅरिटी आहे का? आज मी एकाक्षर बदलेल आयुष्य. मी सेल्समध्ये होतो, मी मशीन प्रोग्रामिंग करायचो, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे मी त्या ऑटोमॅटिक स्टोरेज अँड रिट्रिव्हल सिस्टीमचं प्रोग्रामिंग करायचो, मायक्रो प्रोसेसर बेस्ड. म्हणजे तो नोटपॅडमध्ये कोडिंग असायचं आमचं. त्याचा 1 0चा 1 केला की मशीन डावीकडे जायचं, डावीकडे जायचं ते उजवीकडे जाऊ शकायचं. जेवढ्याचा माझा आजपर्यंत मी नाही कमवलं तेवढं ठेवलेलं मटेरियल पडणार होतं, एवढी जबाबदारीचं मशीन प्रोग्रामिंगचं काम होतं, मला आवडायचं. पण मी ते आयुष्याने असं वळण दाखवलं की मी ते सोडलं आणि मी सेल्समध्ये, कन्सेप्ट सेलमध्ये गेलो. ते सोडलं मी. प्रॉबेबली मला माझ्या आयुष्याचा पर्पज 39व्या वर्षी मिळाला की मी जे करतोय आता, की शिवछत्रपती कळावेत म्हणून काम करतो. हे ॲब्सोल्युटली ॲब्सर्ड आहे माझ्या आधीच्या आयुष्याशी. चांगली यशाच्या पायऱ्या उचलत होतो, पण पर्पजचा शोध माझा कधीच थांबला नव्हता. मी जरी मागं वळून बघितलं तरी सुद्धा मी कधीच स्वतःला विचारायचं बंद नव्हतं केलं. मी कायमच विचार करत होतो की हे मी करतोय, इज इट राईट. मला डोकं दुखायचं, त्याने कधी कधी नैराश्य पण यायचं, पण कधी स्वतःला विचारायला थांबवू नका की मी केलंय आज दिवसभर, हे मी वेगळ्या पद्धतीने अजून चांगलं करू शकलो असतो का? व्हॉट इज लॉंग टर्म गेन इन व्हॉट आय एम डुईंग. मी जे करतोय त्याच्यामध्ये, तुमच्यामध्ये सेल्स सोडलं तर बाकीच्या सगळ्यांची कामं रिलेटिव्हली प्रीडिफाईंड आहेत, कुंपणामधली आहेत. सेल्सवाल्याला बाहेर पडलं की उन्हाळे पावसाळे बघायला मिळतात, त्याला सिक्युरिटीला पाठवायला लागतं, मग रिसेप्शनिस्टला पाठवायला लागतं. पाठवायला म्हणजे चांगले अर्थ घे रे बाबा, तिला कन्व्हिन्स करायचं तर तुला डिसिजन मेकरपर्यंत सोपं जातो मार्ग. तसं तुमचं नाही आहे, तुमचं कन्फाईड स्पेसेसमध्ये काम आहे, अजूनच आव्हानाचं आहे तुमच्यासाठी. वेळ घालवणं एकदा सवयीचं बनलं की वेळ जाते, तर मग ती जायला लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्ता तो जे वाक्य आहे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. श्रींची इच्छा, हे माझं राज्य नाही आहे, हे राज्य व्हावं हे देवाच्या मनात खूप आहे. इथल्या जमिनीतल्या लोकांच्या काळजी करणारं प्रशासन इथं यावं हे देवाच्या मनात खूप आहे. हा क्लॅरिटी आहे त्यांच्याकडं. कधीचं वाक्य आहे महाराजांचं, वेन ही इज नॉट इवन 18 years old. आता नंतर खूप जण दाखवतात, कुठेही वापरतात ते वाक्य, पण महाराजांच्या पत्रातला जो उल्लेख आहे, सुरुवातीला लोकांनी एकत्र यावं, जवळच्या देशमुखांनी, त्यांनी एकत्र यावं म्हणून दिलेलं वाक्य आहे. हे वाक्य हे राज्य व्हावं हे श्रींच्या मनात बहुत आहे. म्हणजे विचार करा, तेव्हा त्या माणसाला माहिती आहे की मी जो सगळा खाटाटोप करणार आहे, रस्त्यात मरेन, कदाचित नाही मला मिळणार, पण मला माहिती आहे मी कशासाठी करतोय. मग त्यावेळी नेव्हीचं स्वप्न पडले का? नाही पडलेलं. त्यावेळी 33 पण सिंहासनाचं स्वप्न पडले का? नाही पडलेलं. त्यावेळी माहिती आहे का की पुढे जाऊन आपल्या मुलाला किती यातना बघायला लागणार? नाही माहिती. पण क्लॅरिटी ऑफ थॉट आहे पक्की की मला हे करायचं आहे. मी एका दिवशी या पर्टिक्युलर क्षेत्रात सर्वात अफलातून माणूस होईल. तुमचं क्षेत्र निवडा आणि ते क्षेत्र दर आठवड्याला बदलू देत, नो प्रॉब्लेम. तुम्ही ॲटलिस्ट अवेअर राहा की माझा मार्ग या दिशेने चालू आहे. Nobody in the world can have power to stop you if you have clarity of thought. धपाक थपाक वेळ भरणं, वेळ संपली की निघून जाणं, कॉन्ट्रीब्यूट करणं जे म्हणतात ना खऱ्या अर्थानं, ते कॉन्ट्रीब्यूट करताना तुमचं वालं व्यक्तिमत्व त्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये झळकू देत. लोकांना बघताना कळू देत, अरे यार हे ह्यानी केलं असणार आहे. हे असं काम हाच करू शकतो. लिव्ह युअर सिग्नेचर ऑन युअर वर्क. महाराजांच्या प्रत्येक कामात एक वाक्यता दिसते. मग शत्रूला मारताना सुद्धा एक वाक्यता आहे, आणि दुर्गांची नावं मराठी भाषेतल्या शब्दांवरती संस्कृतोद्भव असावीत अशी ठेवण्यामध्ये पण अल्टिमेट विचार तोच आहे. मिर्झा जयसिंग येतो त्याला म्हणतात की बाबा तुझ्यासाठी काम करतो, तुझा नोकर म्हणून काम करतो, आपण मिळून मुघलांच्या विरुद्ध काम करू. हे बाहेर आलेले आपल्यावर राज्य कसं करतात? क्लॅरिटी किती आहे बघा. राजा म्हणून त्यांना आतापर्यंत नाव कमवलंय, स्वराज्य सदस्य उभा केलंय. मिर्झा जयसिंग येतोय म्हणतात, त्याला म्हणतात की मी तुझा चाकर म्हणून काम करायला तयार आहे. कुठं फिक्स आहे त्यांचं? सगळं फ्लेक्झिबल आहे. फिक्स काय आहे तर मला काय करायचं हे नक्की माहिती आहे.
तुम्हाला आत्ता स्वतःकडे बघताना असं वाटेल की मी कदाचित मॅच्युअर नाही आहे हा विचार करायला की मला काय पाहिजे. जो माणूस बोलतोय तोच 50 वेळा त्याची ध्येय बदलत आलाय. वयाच्या 39 वर्षी त्याला त्याचं ध्येय सापडलं असं वाटतं आणि तो आपल्याला काय सांगतोय. मी म्हणतोय प्रवास आहे. तुम्ही जर पाण्यावरती सोडलेल्या पानासारखे असाल किंवा प्रवाह जिथं वाहतोय तिथं ओघळत ओघळत जाल तर मग लाईफ विल हेड यू वेअर वॉटर इज गोईंग. नका तसं करू. पाय गाडून जागे राहा आणि तुमच्या ध्येय एकनिष्ठ आहे ते ध्येय फिक्स करा आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहा. मनाशी भांडा ज्यावेळी ते ध्येय बदलायचं आहे. मला ए टेक्नॉलॉजीवर काम करायचं आहे, मला बीवर शिफ्ट व्हायचं आहे, नो प्रॉब्लेम, हरकत नाही. पण तुम्ही एवर तरी होतात का, आहात का, हा विचार ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज हजारो अशा गोष्टी शिकवतात. हे दिवस रात्र चालू शकतं. पण मला वाटतं की तुम्ही ह्या 5 गोष्टी आत्मसात कराव्यात. मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय. थँक्यू सो मच. तुम्हाला काही शंका असतील तर विचार.